आता एक आरक्षणासंदर्भात बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून। सकल मातंग समाज अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी तुळजापुरातून जन आक्रोश महामोर्चाची सुरुवात करण्यात आली। मातंग समाज आतापर्यंत अनेक वेळा सरकारच्या पाठीशी उभा राहिला, परंतु मातंग समाजाच्या पाठीशी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष देखील उभे राहत नाही, अशी टीका मातंग समाजाच्या नेत्यांनी केली असून त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी। मातंग समाज आक्रमक होताना पाहायला मिळते। आरक्षणाच्या मुद्द्यावरती दिलगी पेटताना आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या याच पावन नगरीमध्ये जे आहे आज जन आक्रोश रॅलीची सुरुवात करण्यात आलेली आहे। मातंग समाजाचे आक्रमक नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते आज ते नेतृत्वात तुळजापुरात भाऊ कशा पद्धतीने नियोजन असणार आहे, काय मागणी असणार आहे? गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या राज्यातील मातंग समाज हा अनुसूचित जातीकरिता एकत्रित असलेल्या आरक्षणाची वर्गवारी करून ज्यांना त्यापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशा शोषित पीडित वंचित जातींना न्याय मिळावा यासाठी सातत्याने रस्त्यावर येत असताना गेल्या अनेक वर्षापासून विविध सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ही मागणी या ठिकाणच्या व्यवस्थेपुढे मांडत असताना गेल्या 1 ऑगस्ट 2024ला या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे। तो ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। 7 न्यायमूर्तींच्या बेंचने सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या ठिकाणी निर्णय दिलेला आहे की जे एकत्रित जे अनुसूचित जातीचे जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण होऊ शकतं। हा ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर जवळजवळ याला 10 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे। या निर्णयाच्या अनुषंगाने देशातल्या इतरही राज्यामध्ये आज आरक्षणाच्या अंमलबजावणी सुरू असताना शेजारच्याच आपल्या राज्यामध्ये जे शेजारच्या बाजूचं राज्य आहे जे या देशामध्ये सर्वात शेवटी जन्माला आलं ते तेलंगणा राज्य 2009 साली ते जन्माला आलेलं राज्य, त्या राज्याने देखील 14 एप्रिल 2025ला या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची या ठिकाणी अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि तिथल्या उपेक्षित घटकांना त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे। मात्र ज्या राज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो त्या पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये मात्र या राज्याला खरं पुरोगामी राज्य म्हणायचं का असा प्रश्न या 10 महिन्यानंतर आमच्या समोर उभा राहिलेला आहे। आणि या प्रश्नावरती या ठिकाणी संपूर्ण राज्यातला मातंग समाज हा एकजूट होऊन या ठिकाणी 20 मेच्या मोर्चाला या ठिकाणी मुंबईकडे जात असताना आमचं सरकारकडे मागणं आहे की देशातल्या इतर राज्यामध्ये आज त्याची अंमलबजावणी सुरू असताना या पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये का विलंब होत आहे हा प्रश्न सरकारला आम्ही या ठिकाणी विचारत असताना सरकारने येत्या 20 तारखेच्या पूर्वी मातंग समाज आणि इतर उपेक्षित जातींना न्याय द्यावा आणि त्याचबरोबर ज्या विरोधी पक्ष म्हणून आहेत की ज्यांनी या ठिकाणच्या सरकारला जाब विचारला पाहिजे या होत असलेल्या विलंबावरती आणि अन्यायावरती या ठिकाणी विरोधी सरकारनी पक्षांनी या सरकारला जाब विचारला पाहिजे। मात्र विरोधक देखील या ठिकाणी मूग गिळून गप्प बसलेले आहेत। त्यांना देखील आम्ही या माध्यमातून आव्हान करतो की तुम्ही आता तरी पिढ्यानपिढ्या मागाचं मतदान घेत आलात, मात्र आता तरी तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता तरी मागाच्या प्रश्नावरती तोंड उघडा, अशा पद्धतीचं त्यांनाही या ठिकाणी आम्ही आव्हान करत आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर जे आहे मातंग समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। सत्तेत असो किंवा विरोधकातले नेते असो आता मूग बोलून गप्प बसताना पाहायला मिळत आहे, परंतु आता मातंग समाजाच्या प्रश्नावरती आवाज उठवणार का हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। आरक्षणाच्या मुद्द्यावरती जी आहे ठिणगी पेटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या या ठिकाणी या दरबारातून या ठिकाणी आज आरती करून या रथेला सुरुवात करण्यात आली आहे। कशा पद्धतीने समाजाला आवाहन करण्यात, काय पुढची दिशा असणार आहे? मराठी मुलकाचं राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवबानी जगदंबेला साकडं घातलं, तसं आई जगदंबेचं नाव घेऊन सकल मातंग समाजाच्या सर्व नेत्यांनी आज आई जगदंबेचं दर्शन घेऊन या 20 मेच्या मेळाव्याला जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे।
आज बुद्धिवैभवाच्या क्षितिजावर चमकणारा तळपता सूर्य बाबासाहेबांच्या निमित्तानं दलित समाजानं ओंजळीत झेलला. ज्याला बाबासाहेब कळले त्याला सवलत कळली, ज्याला सवलत कळली त्याला गावात चावडीच्या समोर वेसीत दलिताचा बंगला बांधता आला. परंतु मातंग समाजानं फक्त सफाई कामगार म्हणून काम करण्यात धन्यता मांडली. तुकडे भीक मागून खायचे आणि पाटील देशमुखाचा वाडा राखायचा याच्यातच धन्यता मानली. मेलेल्या जनावराचं मटण खाण्यामध्येच पोट भरण्याचं साधन समजलं. त्यामुळं समाजाचं नुकसान झालेलं आहे. गांधींच्या बरोबर समाज राहिला, महार समाज बाबासाहेबांच्या बरोबर राहिला. हे चळवळीचे मारेकरी आहेत म्हणून दलित चळवळीनं आम्हाला बाजूला सारलं. त्याचबरोबर सर्व हिंदू लोकांनी तेवढ्या पुरतं वापरलं आणि त्याच्यामधूनही आम्हाला बाजूला केलं. त्यामुळं आमचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर अशा वेळेला आज आमच्या हक्कासाठी, आमच्या न्यायासाठी, आमच्या शिक्षणासाठी, आमच्या कच्च्या बच्च्याला उद्या नोकरी मिळावी म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी जसं अबक केलं तसं अबकडची ही मोहीम आणि प्रवर्गाचं निमित्त निर्माण व्हावं आणि आमच्यातल्या दुबळ्या माणसाला न्याय मिळावा म्हणून आम्ही हा आक्रोश मोर्चा काढत आहोत. तर या मोर्चाच्या निमित्त जे आहे मातंग समाज पूर्णतः आक्रमक होताना पाहायला मिळतं. सरकारला काय आवाहन करणार? या सरकारनं जो रांग लावून सतत सत्तेच्या राजकारणाला जनमदत केलेली आहे, अशा वेळेला विष्णू भाऊने सगळं रानमाळ जाग केलंय. आज महाराष्ट्र जागा झालाय. या जाग्या झालेल्या मावळ्यांना योग्य पद्धतीनं जर जागा दिली नाही तर हे हत्यार उलटू शकतं, फिरून उभी राहू शकतात आणि मग मात्र तुमच्या राजकारणाला धक्का लागू शकतो. एवढंच मी या निमित्तानं सांगू शकतो. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे मातंग समाज जे आहे आक्रमक होताना पाहायला मिळतं. आता सरकार या मातंग समाजाची कितपत दखल घेणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. धन्यवाद. मंगल कार्यालय तुझं आई तुळजाभवानीच्या साकडं घालायचं आहे या ठिकाणी आम्ही आलो आहे की या मातंग समाजावरचा अनेक वर्षानुवर्ष झालेला अन्याय दूर कर माते. आम्ही तुझे भक्त आहोत. या ठिकाणी धाकट्या आमच्या मातंगी आईचं सुद्धा ठाण आहे आणि या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल या भावनेनंच देवीच्या चरणी आम्ही लीन झालेलो आहोत. आणि हे सांगत असताना या राज्याच्या शासनकर्त्याला, मुख्यमंत्र्याला, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सुबुद्धी द्यावं आणि मातंग समाजाचे आई आरक्षण उद्याच्या 20 तारखेला जाहीर व्हावं ही बुद्धी त्यांना द्यावी हे मातेच्या चरणी आम्ही सरकारवर चाल करून येणाऱ्या 20 मेला जाऊन आरक्षण वर्गीकरणाची मागणी गेल्या वर्षानुवर्ष जी प्रलंबित आहे ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि आई तुळजाभवानीच्या या दरबारामध्ये आम्हाला खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे की ही मागणी हे सरकार तात्काळ पूर्ण करेल आणि त्यांना तात्काळ आई तुळजाभवानी सद्बुद्धी देईल जेणेकरून आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता आणि संधीची भूमिका या राज्यघटनेनं स्वीकारलेली आहे. सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका जी स्वीकारलेली आहे. तर ही संविधान जयलवजी या आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आम्ही आज सर्व सकल मातंग समाजाच्या वतीनं, सर्व लघु सैनिकांच्या वतीनं या ठिकाणी आई तुळजाभवानीला एक साकडं घालत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजा काळापासून हा मातंग समाज या आईला साकडं घातलेलं आहे. स्वराज्यासाठी साकडं घातलेलं आहे, स्वातंत्र्यासाठी साकडं घातलेलं आहे, देश स्वातंत्र्यासाठी साकडं घातलेलं आहे. परंतु आज एका वेगळ्या मुद्द्यासाठी साकडं घालण्यासाठी या तुळजाभवानीला आम्ही आलेलो आहोत. आई तुळजाभवानीने या सरकारला, या राज्य सरकारला, या केंद्र सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर मातंग समाजाचं हे अवकड वर्गीकरण, उपवर्गीकरण लवकरात लवकर आरक्षण द्यावं. अन्यथा आता हा शांततेने आलेला मातंग समाज येणाऱ्या भविष्य काळामध्ये अति उग्र आणि उग्र स्वरूपामध्ये या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटून या राज्य सरकार असेल, हा केंद्र सरकार असेल, यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आज सकल मातंग समाज आता स्वस्थ बसणार नाहीये. संविधान में इक्वल रिसोर्सेस ऑफ डिस्ट्रीब्यूशन है. अगर ये सरकार उसको मानती है तो जिस तरीके से आज देश में 3000 जो है कास्ट है और 25,000 जो है सब कास्ट है, उसी तरीके से मातंग समाज को भी जो है वो इकोनॉमिकली, एजुकेशनली और आर्थिक रूप से जो है समानता के तौर पर आरक्षण देना बहुत ज़रूरी है. और ये एक ऐसा समाज है जो बहुत ही पिछड़ा है, जिसको सुप्रीम कोर्ट ने भी कहा कि जो है अब राज्य सरकार को जागना चाहिए और इन्हें आरक्षण देना चाहिए.